आपकी अदालतमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांनी दिलासा देण्याच्या नावाखाली राजकारण केलं. मनीषजी, आता हल्लीच उत्तराखंडमध्ये भयानक पूर आला. काही लोकांचा असा अंदाज आहे की 10,000-12,000 लोकांचा कदाचित यामध्ये मृत्यू झाला असेल. आणि सामान्यतः जनतेला असं वाटतं की अशा दुखवट्यावर राजकारण होऊ नये. पण 22 जूनचं तुमचं वक्तव्य मी पाहिलं. उर्दू वृत्तपत्राच्या संपादकांशी तुम्ही तेव्हा बोलत होता. तुम्ही नरेंद्र मोदींसाठी म्हणालात की हे डिझास्टर टुरिझमवरती गेले होते. आणि तुम्ही म्हणालात त्यांना असं वाटतं की तेच रॅम्बो आहेत. अशा प्रकारच्या स्वस्त लोकप्रियतेपासून वाचलं पाहिजे. जे मदत करायला गेले होते, त्यांच्यावर असा कटाक्ष? हे बघा रजतजी, याला तुम्ही एका परिप्रेक्ष्यामध्ये पाहाल. 16 जूनला ही नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडाच्या लोकांवरती ही आपत्ती कोसळली. ज्या दिवसाबद्दल तुम्ही बोलत आहात तो एक संडे होता, एक रविवार होता आणि त्याच दिवशी सकाळी एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापली, की एका प्रदेशाचे मुख्यमंत्रीने आपल्या प्रदेशाच्या 15,000 लोकांना 48 तासांमध्ये बाहेर काढलं. त्याच्या 1 दिवस आधी जेव्हा मी ब्रीफिंग केलं होतं मदत कार्यांविषयी तेव्हा, ते जे आकडे आम्ही लोकांच्या समोर ठेवले होते, त्याच्यानुसारच सगळ्या भारताची जितकी एलिमेंट्स ऑफ नॅशनल पॉवर होती, आर्मी, एअर फोर्स, ITBP, NDRF आणि राज्य सरकार सगळे मिळून केवळ 10,000 लोकांना काढू शकले. तर ही खूपच एक विचित्र अशी गोष्ट वाटली, की एक व्यक्ती जो पदामुळे ज्यांनी जबाबदारी दाखवली पाहिजे, तो अशा प्रकारचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत, की मी एकट्याने 15,000 लोकांना काढलं. आणि यामध्ये आणखी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तर नाही बघत की गुजराती कोण आहे आणि पंजाबी कोण आहे आणि मद्रासी कोण आहे आणि मध्य प्रदेशातून कोण येतं. तर तुम्ही मदत करायला गेला होता. तुम्ही जर असं म्हणाला असता की मी 15,000 भारतीय लोकांना काढलं, तर मी ही गोष्ट स्वीकारली असती, की चला काय म्हणतात, थोडंसं तुम्ही जर फेकत जरी असाल, तर त्याकडे दुर्लक्ष केलं असतंच आपण. परंतु अशा त्यांच्या प्रकारे पार्टीचे अध्यक्ष राजनाथ सिंग म्हणाले की त्यांनी विचारलं नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदी म्हणाले, "मी कधीच असं विधान दिलं नाही, मी कधीच असं क्लेम केलं नाही." हे बघा, जर त्यांनी असं क्लेम नाही केलं, तर जी बातमी छापली होती, एक खूपच मोठ्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापली होती, तर त्याचं खंडन तर ना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आणि ना गुजरात सरकारच्या बाजूने दाखवले गेले. जर ते म्हणतात, की त्यांनी असं कुठलंच क्लेम केलं नव्हतं आणि त्यांनी 15,000 लोकांना नाही काढून आणलं, 90 इनोव्हा लावून आणि त्याच्यानंतर त्याच वृत्तपत्रांमध्ये 3-4 दिवसानंतर छापलं होतं, की जर ते 90 इनोव्हा 24 तास चालल्या असत्या आणि इतक्या दिवस चालल्या असत्या, तर जाऊन इतके लोक निघाले असते, तर जर त्यांचं काही याच्याशी ते मॅथमॅटिक्स तर मी ऐकलं की तुम्ही दिलेलं होतं. हे बघा, एक गोष्ट या देशाची खूप चांगली आहे, की या देशाची जी मीडिया आहे, ती सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची सुद्धा गोष्ट ऐकत नाही. जी आपली ही परंपरा आहे, मागील 60 वर्षांमध्ये केली आहे आणि या परंपरांचा आदर केला पाहिजे, की जर एखाद्या देशामध्ये वास्तवामध्ये योग्य प्रकारची फ्री मीडिया आहे, तर तो भारत आहे. तुम्ही म्हणताय की बीजेपीचे नेते स्वस्त लोकप्रियतेसाठी काम करत होते. हे बघा, एक फोटो माझ्याजवळ आहे. जे मदतीचे पॅकेट पाठवले गेले होते तिथे दुष्काळग्रस्तांसाठी, त्यांच्यावरती राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे फोटोज आहेत. आता हे राजकारण नाहीये? जर एखाद्या व्यक्तीने इतका उत्साह दाखवला, की जे पार्टीचे अध्यक्ष आहेत किंवा पार्टीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे त्याच्यावरती फोटोच लावले, तर मला नाही वाटत की काही राजकारण करण्याचं किंवा त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. हे एक प्रत्येक असं कसं म्हणता? जर नरेंद्र मोदींच्या नावावरती कोणी काही करत असेल तर तो क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नावावरती कोणी करत असेल तर तो क्रेडिट घेण्याचा प्रयत्न नाहीये. रजतजी, हे तर गुजरातच्या मुख्यमंत्रींच्या नावावर तर कोणी केलं नव्हतं. हे तर स्वतः त्यांनी केलं होतं.
की जर त्यांना नाही, जर तेही जर असंच जर म्हणतायत की कोणीतरी जर- माझ्या नाही नावावरती नाही केलं जर होतं. जर हां, जर तुम्ही पब्लिक रिलेशन एजन्सी हायर केली हं. आणि ती पब्लिक रिलेशन एजन्सी तुमच्या वतीने जर काही करेल, तर ती जबाबदारी तुमची होते ना. जर राहिला ह्याचा प्रश्न जर राहिला, मी तुमची गोष्ट अगदीच स्वीकारतोय, की जेव्हा आमचे कार्यकर्ता आणि खास करून जे जमिनी कार्यकर्ता मदतीचे साहित्य मोबिलाईज करतात, ते पाठवतात, तेव्हा नक्कीच जर त्यांच्या मनामध्ये एका प्रतिष्ठेच्या भावनेने, एका आदराच्या भावनेने आपल्या अध्यक्षांचा फोटो किंवा उपाध्यक्षांचा फोटो नक्कीच लावतात. परंतु यामध्ये असं काही राजकारण किंवा स्वस्त लोकप्रियता नाही लपलेली, ही त्यांची एक भावना आहे. चला, मी तुमची ही गोष्ट मान्य करतो. 1 जुलैचं तुमचं वक्तव्य आहे. तुम्ही म्हणालात काय संसदेच्या दोन्ही सभागृहातील विपक्षाच्या नेत्यांना दुष्काळ प्रभावित परिसरांमध्ये पाहिलं गेलं का? तर हे तर असं झालं, छापा सुद्धा माझा, काटा सुद्धा माझा. नरेंद्र मोदी गेले तरी तुमचा आक्षेप असतो. सुषमा स्वराज, अरुण जेटली नाही गेले तरी सुद्धा तुम्हाला आक्षेप असतो. आम्हाला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये गेल्याची आपत्ती नव्हती. ज्या प्रकारचे त्यांनी क्लेम केले आहेत, त्याच्यावरती नाही, आक्षेप बऱ्याचशा आहे. लोकांची विधानं माझ्याकडे आहेत काँग्रेसच्या हे ठीक नेत्यांची, आहे. ज्यांना आक्षेप होता ते तिथे हे गेले. बघा, राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय बाकी विधानांचा संबंध आहे. तुम्ही त्या लोकांकडून याच्याबद्दल स्पष्टीकरण किंवा अदालतमध्ये बोलावून विचारू शकता. राहिला प्रश्न, माझा प्रश्न तर की आपले बाकी मुख्यमंत्री सुद्धा गेले. आफ्टर ऑल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री सुद्धा गेले, तुमच्या बाकी प्रदेशांचे मुख्यमंत्री सुद्धा गेले. आम्ही आणखी कोणाच्या जाण्यावरती काही टोकाटाकी नाही दाखवली किंवा आक्षेप नाही दाखवला. परंतु एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या चुकीचा क्लेम केला, तर त्याला आम्ही नाही, नक्कीच जसं तुम्ही सुषमाजी आणि सुषमाजी आणि अरुणजी या दोघांचा जर संबंध आहे, नक्कीच जेव्हा एखादी अशी नैसर्गिक आपत्ती येते, तिथे जर विरोधी पक्ष नेते जात असतील, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, तर चांगली गोष्ट आहे आणि ही परंपरा नाही, खूप चांगली गोष्ट झाली असती जर- ही परंपरा पण हे जर बघा तुम्ही मनीषजी, पाहाल, अहो, श्रीमती सोनिया गांधींजी जेव्हा विपक्ष नेता होत्या, भले काही चूक झाली, भले आणखी कुठेतरी काहीतरी दहशतवादी हल्ला झाला किंवा नैसर्गिक आपत्ती झाली, प्रत्येक ठिकाणी पोहोचत होत्या. त्यांनी नक्कीच ज्या लोकांना हानी पोहोचली आहे, त्यांचे अश्रू त्या पुसण्यामध्ये, त्यांना एक सहानुभूती देण्यामध्ये, जर कुठेतरी सरकारच्या बाजूने कुठेतरी कमी आहे मदत पोहोचवण्यासाठी, त्याला ठीक करण्यासाठी तुमची एक गोष्ट विरोधी मी पक्ष अगदी खरी मानतो की त्यांना तिथे जायला हवं होतं. पण त्यांना थांबवलं कोणी? भारत सरकारच्या होम मिनिस्टरने. गृहमंत्री शिंदे साहेबांचं विधान माझ्याकडे आहे. ते म्हणाले की व्हीआयपी लोक लँड झाल्यामुळे सगळे पोलीस व्हीआयपी बंदोबस्तामध्ये लागतात. त्यामुळे मी विनंती केली होती. मी स्वतः सुद्धा जाऊ शकलो नाही आणि मी नकार दिला होता की कुणी सुद्धा जाऊ नये. रजतजी, ते तर हे ते जाऊ देत नाहीत आणि तुम्ही त्यांना म्हणता की नाही गेलात तर पकडू. रजतजी, हे तर छापा सुद्धा माझा आणि काटा सुद्धा हो. माझा, की मी गृहमंत्रीचा जो डिसिप्लिन आहे, तो विरोधी पक्ष नेत्यावर तर लागू होतोच, परंतु गुजरातचे मुख्यमंत्री जे निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांवर लागू होत नाही. त्यांच्यावर तर कुणाचाच कायदा लागू नाही, होत मग म्हणूनच तर मी म्हणत आहे की काटा पण माझा आणि छापा पण माझा. ज्याला जायचं होतं तो निघून गेला, ज्याला जायचं नव्हतं तो म्हणतो की मी गृहमंत्र्याच्या कारणाने नाही जात. आणि तुम्ही जो गेला त्याला सुद्धा मारलं आणि जो नाही गेला त्याला सुद्धा मारलं. हे बघा, जो गेला त्याची ज्या प्रकारची वक्तव्य होती किंवा जे, माफ करा जर मी थोडासा असंसदीय भाषेचा प्रयोग करत असेल, की जी फेकण्याची सवय आहे, त्याला त्याची आलोचना केली होती. राहिला प्रश्न जाण्याचा, आम्ही कोणाच्या जाण्यावर टोकाटाकी नाही केली. तुम्ही कॅबिनेट मीटिंगच्या नंतर ब्रीफ केलं होतं पत्रकारांना. म्हणाला होतात की जेव्हा लोकांना काढण्याचं काम पूर्ण होईल तेव्हा समीक्षा केली जाईल की कुठे कमी होती, कुठे चूक होती, ज्याच्यामुळे हे झालं. भरपूर दिवस झाले पण अजून काही समजलं नाही काय झालं ते. ही तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे. माझ्या मते 19 किंवा 20 जूनबद्दल तुम्ही बोलत आहात, जेव्हा हा प्रश्न निर्माण व्हायला सुरू झाला, की ही नैसर्गिक आपत्ती का झाली? जी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, त्यांचे सदस्य जे आहेत तिथे अजूनसुद्धा डेहराडूनमध्ये डिप्लॉयड आहेत. ते एकदा सगळे परत येऊ दे. तुम्ही सरकार कुठल्या नक्कीच ऑथॉरिटी बद्दल बोलत आहात मनीषजी? ही ती ऑथॉरिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ज्याचा उल्लेख तुम्ही केला. 151 करोड रुपयांचं वार्षिक बजेट आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये ती बनली आणि 23 एप्रिल 2013 पर्यंत एकदा मीटिंग सुद्धा नाही झाली. हे बघा, हे काय जे काही डिझास्टर हे बघा, मॅनेजमेंट करणार आहेत? हे बघा, जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा प्रश्न आहे,
जे त्याचे फुल टाईम मेंबर्स आहेत, त्यांचे फुल टाईम मेंबर्स आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतात. आफ्टर ऑल जी नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स आहे, ती क्रिएट केली गेली. ते NDMAच्या त्यानुसारच त्यांच्या खाली काम करतात. तर असं नाहीये की म्हणजे तुम्ही म्हणताय की फोर्समध्ये NDMA काही काम करत नाही असं काही हे किंवा बघा NDMAने काही काम केलंच नाहीये. तुम्ही जर ह्या नाही, नैसर्गिक जर 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 आपत्तीबद्दल तुम्ही फॅक्ट्सवर जाल तर असं वाटेल की नाही केलं. 30 राज्यांमध्ये केवळ 7 राज्य असे आहेत ज्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कुठलीतरी कमिटी बनवली नाही, आहे. मग ह्यात त्या राज्य सरकारची चूक आहे. बिकॉज हे बघा एका संघीय पण याचं रचनेमध्ये तर हे काम बघा त्यांना नाही, नाही विचारायचं बघा, असेल ना बघा. आणि नाही, जर हे हे बघा. आपापसात नाही, भेटलेच हे नाहीत बघा एका संघीय रचनेमध्ये तुमचं जे नैसर्गिक आपत्तीशी अ, जे लढण्याचे कार्य आहे, तर ते अ, 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 तुमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या संविधानाच्या हिशोबाने ते राज्य सरकारचं बनतं. त्याचं एक कोऑर्डिनेशन करण्यासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बनवली गेली आहे. आता जर एखाद्या राज्य सरकार सांगितल्यावर सुद्धा, चिठ्ठी लिहिल्यावर सुद्धा, गेल्यावर सुद्धा हे योग्य समजत नाही, की मी माझ्या प्रदेशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बनवावी, तर मग त्या राज्य सरकारला प्रश्न विचारायला उत्तराखंड हवा. सरकारविषयी तर एकावर एक रिपोर्ट असे छापले आहेत की त्यांना वॉर्निंग दिली गेली होती. 2 दिवस आधी त्यांना सांगितलं गेलं होतं. वेगवेगळ्या जागेवरून वॉर्निंग मिळाली होती, पण सरकारने काहीच केलं नाही. हे बघा, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात, त्याचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, की हो, आमच्याकडे ही सूचना होती, की हवामान खराब होणार आहे. परंतु रजतजी कधीतरी एखादी व्यक्ती आणि खास करून डोंगरांमध्ये जेव्हा वरचेवर हवामान बदलत राहतो, ढग येत असतात, पाऊस येतो, मग हवामान खराब होतं. कधीच कुठली व्यक्ती ही अपेक्षा करत नाही, की क्लाउड बर्स्ट होईल आणि इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती येईल. आता यामध्ये प्रदेश सरकारच्या बाजूने जर काही कमी राहिली आहे किंवा तिथे जे जिल्हा प्रशासन आहे त्यांनी योग्य वेळी काम नाही केलं, त्या सगळ्याचं जे विश्लेषण आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो, की केंद्र सरकारच्या बाजूने किंवा राज्य सरकारच्या बाजूने हीच होईल तुम्ही हे आणि सांगू त्यासाठी शकता का जर जनतेला आणि की कधीपर्यंत हे समजेल की चूक कुठे झाली, कमी कुठे झाली? म्हणजे पुढे असं होणार नाही. तुम्ही ही जी गोष्ट बोलत आहात, ही मी आपल्या विचारात घेईन, कारण मला आपकी अदालतमध्ये चुकीचं वचन नाही द्यायचं आहे. परंतु हो, हे नक्कीच तुम्हाला वचन देतो, की तुमचं म्हणणं मी सरकारपर्यंत पोहोचवेन आणि सोमवारपर्यंत तुम्हाला नक्कीच सांगेन, याच्या विश्लेषणाचा जो इंटरिम रिपोर्ट आहे, तो कधीपर्यंत येईल म्हणजे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल.